मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच असं नाही केलंय. धडधडीत हे दिसतंय तरी आणाभागा घेताय. देवाची शपथ घेऊन खोटं बोलताय. तुमचा देव हेच शिकवतो का तुम्हाला? लाज नाही वाटत तुम्हाला? नाही नाही हो, हे काहीतरी आखरीत घडलंय. वय वय आखरीतच आहे. आमचं शिवाप्पा देव माणूस आहे. अहो ठरवलं तरी लबाडी नाही करू शकत. कोणला बी विचारा. वय वय वहिनी, घडलेली घटना धक्कादायक आहे हे निश्चित आहे, आणि तुमचं शिवाप्पावर आरोप करणं हे देखील स्वाभाविक आहे असं मी म्हणेन. पण जरा सबुरीनं घे, सारासार विवेकाने विचार करा. ज्याच्यावर आपण आरोप करतो आहोत त्याचं चारित्र्य लख्ख आहे. तेव्हा त्यांनी हे केलेलं नसतानाही हे घडलं कसं याविषयी आपण सर्वांनी मिळून विचार करूया. वा, जो तो उठतोय तो यांच्या चारित्र्याची हमी देतोय. हरकत नाही, इतकीच खात्री आहे ना, मग तुम्हीच द्या की सोन्याचे दागिने यांच्या ऐवजी. मग माझा विश्वास बसेल यांच्या चांगुलपणावर. आहे तेवढी हिम्मत? आहे का तुमच्यात ताकद? बंद करा ही पोपटपंची. असली फसवणूक करण्यापेक्षा आम्हाला आधीच स्पष्ट सांगितलं असतं की आमची ऐपत नाही, तर दागिन्यांशिवाय सखूला पदरात घेतली असती आम्ही. नारळ आणि मुलगी चाललं असतं आम्हाला. अहो, आमच्या घरात लक्ष्मी पाणी भरतीये. पत्करली असती आम्ही रिकाम्या हाताने आलेली मुलगी. पण वैद्य बुवा, अशी दगाबाजी फसवणूक तुम्ही तरी खपून घेतली असती का? आणि काय हो, तुम्ही लाडू आणलेत ना, तुम्ही दाखवा. करा करा, तोंड गोड करा. या साळसूद लोकांनी मोठा पराक्रम केलाय ना, तोंड गोड करायलाच पाहिजे. तोंड गोड करते हिचं. घे, खा. उघड तोंड, उघड. उद्धार केलास ना सासरच्या कुळाचा. मायरी उजेड आहेच, पण मग बापाचा पराक्रम साजरा कर आता. उघड तोंड, उघड, खा.